अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। 2 दिवस झाला आम्ही टाटा कंपनीच्या बियाणांची जाहिरात करतोय, म्हणजे मका, कपाशी आणि बाजरी। आज योगायोगा असा की लोणंद जवळील तांबे या गावात आज शूटिंग सुरू आहे आणि रील स्टार बैलगाडा मालक सूरज कापरे या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी खूप काही गप्पा मारणार आहेत। नमस्कार। नमस्कार। तुमच्या रील्स आम्ही पाहतो, खूप अप्रतिम रील्स आहेत। काय संदेश देता तुम्ही त्यातून? संदेश नेहमी संदेशाच काम करत असतो मी। आणि आताच सोशल मीडियावरील सर्वात आघाडीचा कुठला ऍप असेल तर तो इंस्टाग्राम आहे। आणि इंस्टाग्राम वरून बऱ्यापैकी संदेश द्यायचा मी प्रयत्न करत असतो आणि त्यात मी यशस्वी बऱ्यापैकी। वा, छान। बघा, म्हणजे आज सोशल मीडिया ही सर्वसाधारण माणसाला कुठवर नेऊ शकतं हे आपण समजू शकतो। आजच्या काळामध्ये नोकरी शोधणं फार अवघड आहे, परंतु इन्स्टा हे असं एक ऍप आहे की त्या ऍपवर तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सूरज कापरे आपल्या समोर आहेत। सूरज, कशा कशा प्रकारचे व्हिडिओ बनवतोस तू? सर्वात आधी म्हणजे मला बैलगाड्याचा नाद आहे, बैलगाडा शर्यतीचा। माझ्या घरी बैल पण आहेत। बैलगाडा शर्यतीवर मोटिवेशन व्हिडिओ, एक सामाजिक संदेशवर तरुण पिढीला एक मोटिवेशन व्हिडिओ बनवत असतो आणि बरेच प्रेमावर पण कधी कधी व्हिडिओ असतात। वा वा, छान। बघा, म्हणजे आजच्या जनरेशनला म्हणजे काय पाहिजेत, बैलगाडा मालक आहेत ते बैलगाड्यावर ते खूप प्रेम करतात, कारण त्यांची बैलगाडा शर्यत ही एक वेब सिरीज मध्यंतरी होती, भिंगरे फिल्म प्रोडक्शनची, जबरदस्त चालली होती सर। पण काय योगायोग ते बंद पडली, पण त्यात तुमचं कॅरेक्टर अप्रतिम होतं, मी पाहिले होतं आणि आपण एकत्रित काम सुद्धा केलेलं आहे। खरंच तुम्ही इन्स्टावर गेला तर सूरज कापरे या आयडीला तुम्ही फॉलो करा, कारण खूप अप्रतिम आणि सामाजिक संदेश देणाऱ्या त्यांच्या रील्स असतात। सर, यातून एक समाजाला काय संदेश द्याल की यातून कशा प्रकारे इन्कम मिळतो की नव्या पिढीला? कारण बरेच लोक शिकलेले आहेत विद्यार्थी, त्यांना कुठं नोकरीची संधी मिळत नाही, पण ही एक चांगला प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतंय। तर काय सांगाल तुम्ही? हो, नक्कीच सांगेन। मी आवर्जून सांगेन की युट्यूब, इंस्टाग्राम हे असे माध्यम आहे ज्याचा व्यवस्थित चांगला उपयोग केला ना तर आपल्याला बऱ्यापैकी इन्कम त्यातून होऊ शकतो। आपल्याकडे कोणतं स्किल आहे? आता काही लोकांना शेतीविषयी नॉलेज असतं, काही लोकांना किचन मधील पदार्थ कसे बनवतात याचं नॉलेज असतं, काही लोकांना जनरल नॉलेज जास्त असतं, काही लोकांना व्यायाम कसा करायचा, काय कसं करायचं त्याचे टिप्स द्यायचं नॉलेज असतं। तर असे एक एक कंटेंट पकडून एक एक लिहून स्क्रिप्ट करून जर तुम्ही त्याचे व्हिडिओ बनवले युट्यूबसाठी, इंस्टाग्राम साठी, तर बरेचसे लोक तुम्हाला ऍड होतात, सामील होतात आणि त्यातून मिळालेल्या व्ह्यूजचा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतो आर्थिकरित्या पण। वा, छान। बघा, म्हणजे त्यांनी सांगितलंय की जनरली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काय काय आपल्या आजूबाजूला गोष्टी घडत असतात त्याचा अभ्यास करा आणि ते व्हिडिओ तुम्ही काढा आणि ते इंस्टावर टाका, युट्यूबवर टाका, यातून निश्चितच तुम्हाला इन्कम मिळणार आहे। या महिन्यामध्ये किंवा तुम्हाला मासिक किती साधारण एक इन्कम मिळू शकतो? माझी आत्ता ग्रोथ झाली। असं नाही सर की तुम्ही जर आजच व्हिडिओ टाकला की उद्या ग्रोथ नाही, बरोबर आहे, स्ट्रगल करावं लागतं, 1-6 वर्ष स्ट्रगल करावं लागतं। आता मला 22,000 ते 25,000 रुपये भेटतो सोशल मीडिया। वा, छान। बघा, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या 22,000 ते 25,000 रुपयापर्यंत सूरज पेमेंट घेतोय। तुम्हाला सुद्धा भविष्यात असं काय करायचं असेल तर नक्कीच सूरजचा आदर्श तुम्ही घेतला पाहिजेत। सूरज, आमच्या प्रेक्षकांना तुझा आयडीचा नंबर सांग, म्हणजे ते तुला फॉलो करतील। नक्कीच। surja-kapre-98 हे माझा आयडी आहे। वा, छान। बघा, त्यांनी सांगितलंय, त्यांचा आयडी सांगितलाय, तुम्ही नक्कीच त्यांना फॉलो करा आणि सूरज कापरेचा तुम्ही आदर्श घ्या। आणि ज्यांना काही काम नाही किंवा हे करू शकता, घरी बसले आहेत, त्यांनी असा जर आदर्श घेतला ना, असे व्हिडिओ जे सामाजिक संदेश देणारे असतील, ज्याच्यापासून समाजाला काहीतरी फायदा होईल, याचा तुम्ही नक्कीच आदर्श घ्या। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, मी अंकुश सवाला, थेट तांबेवरून। धन्यवाद।